आज मी तुम्हाला आमच्या घरातल्या 3 महत्त्वाच्या सदस्यांना भेटवणार आहे. या मग भेटूया. हा आहे आमचा पहिला सदस्य आणि हिचं नाव आहे मुंगी. ही नेहमी माझ्या सोबतच फिरत असते. मी जिथं जाईल तिथेही असते. मी शेतात जाऊ दे, घरात असू दे, किचन मध्ये असू दे, कुठेही असू दे, परसदारात असू दे, ही नेहमी माझ्या सोबतच असते. आणि ही आमची दुसरी सदस्य आहे आणि हिचं नाव आहे बारकी. खरं तर या दोघी मायालेकी आहेत आणि पहिला या दोघींचं जराही पटत नव्हतं, पण आता खूप एकमेकींना जीव लावतात. पण माझ्याशी सगळ्यात जास्त क्लोज आमची ही मुंगीच आहे. ही आमची सगळ्यात मोठी सदस्य आहे. हिचं नाव मी आधीच सांगितलं, हिचं नाव मुंगी आहे आणि साधारणतः 4 वर्षापूर्वी आम्ही हिला आमच्या घरी आणलो होतं. खूप लहान होती, कोरोनाच्या टायमिंगला आम्ही आणलं होतं हिला. तेव्हापासून आमच्या सगळ्यांचा जीव हिच्यात बसतो. त्याच्यानंतर हिला ती मी मगाशी जी दाखवली बारकी ती हिला झाली आणि पहिला अजिबात दोघी पटवून घेत नव्हत्या आणि आता एकदम मायालेकी एकदम जवळ जवळ नेहमी असतात, जवळ जवळ बसतात आणि ही खूप सगळ्यांना जीव लावते, नेहमी सगळ्यांकडे जाते, सगळ्यांच्या मांडीवर बसते. नेहमी असं तिला गोंजारत बसले की तिथंच आपल्या सोबत बसते. आता पण तुम्ही बघू शकता मी हिला असं गोंजारतीये, एकदम शांत बसलीये. या दोघींचं डाएट पण खूप खतरनाक आहे हा. या दोघींचं डाएट म्हणजे त्यांना चिकन, मासे, मटण, रस्सा, अंडी एवढं लागतं आणि मग कधीतरी या दोघी दूध घेतात. नाहीतर चिकन आणि मासे सगळ्यात जास्त सुकट प्रेमी आहेत या दोघी पण. तर तसं आम्हाला हे करावं लागतं आणि शेतात जरी गेलो तर आमच्या मागे मागे येतात. या काजूच्या बागेत वगैरे फिरत असतात आणि खूप शांत आहेत. कधी कुणाला काही हे नाही, सोफ्यावर बसतात नेहमी. एक सोफा तर ह्यांचा स्वतःचा आहे, दुसऱ्या कुणीही बसायचं नाही तिथे. एकदम शांत असतात या. मुंगू, मुंगू हाय म्हण, हाय म्हण सगळ्यांना, हाय म्हण, हाय म्हण मुंगू. ओ मुंगू. आम्ही हिला प्रेमाने मुंगू राणी म्हणतो खरं तर. आमची राणीच आहे ही. खूप असं हिनं आम्हाला कोरोनामध्ये आम्ही जेव्हा सगळी होतो त्यावेळी हिनं आम्हाला खूप छान असा जीव लावला. बरीच मोठी झाली माझी मंगू. आतापर्यंत तिला 5 पिल्ले झाली. त्यातली जी बारकी आहे ती आम्ही आमच्याजवळ ठेवली आणि बाकीचे जे 4 होते ते आम्ही आमच्या म्हणजे गल्लीतले जे दुसरे आहेत त्यांना हवे होतं तर त्यांना आम्ही दिले. झोप आलीये बहुतेक माझ्या मुंगीला. तर अशी ही आमची मुंगू आहे आणि एकदम शांत, ही सगळ्यांसोबत खेळणारी आहे ही. आणि मगाशी तुम्ही बघितलं असेल माझ्या मागे आमची बारकी पण होती, म्हणजे हिची लेक. पण मग आता मगाशी गाडी जाताना आवाज आला तर ती भिवून लगेच निघून गेली. ती जास्त वेळ कुणासोबत जवळ टिकत नाही, जास्त वेळ कुणासोबत बसत नाही, इकडं तिकडे नुसती इकडून तिकडे उड्या मारत असते. तिला शोधावं लागतं नेहमी. ज्यावेळी जेवणाचं टायमिंग असतं त्यावेळी तिला शोधावं लागतं, कुठे गेली बारकी, कुठे गेली. दोघींमध्ये खरं तर खूप असा फरक म्हणला तर ही खूप शांत स्वभावाची आणि एकदम असं सगळ्यांना माया लावणारी. एकदा आता पण बघा लगेच माझ्याजवळ येऊन बसली आणि भीत पण नाही ही कधी. जास्त असं गाड्यांचा आवाज आला किंवा शेळ्यांनी आवाज केला ही भीत नाही. पण ती आहे की जरा आवाज येऊ दे, जरा कोणी ओरडू दे, जरा कोणी तिच्याकडे पळत येऊ दे, ती लगेच पळून जाते. एका जागी बसत नाही अजिबात. खूप आगाव आहे ती. तिला असं गोंजारत जरी बसलं तरी लगेच पळून जाणार, अशी आहे ती. ही आमची मुंगू आहे. जरा पण मुंगू सारखी झाली नाही बारकी. काय ग मुंगू, शिकव काहीतरी तिला. आणि ती शेअर पण करत नाही स्वतःच काही दिलेलं जेवण. तिचं तिचं वाटका वेगळा आहे. सगळ्यात गुड न्यूज म्हणजे दोघी पण आता गाभण आहेत. दोघींना पण आता काही महिन्यानंतर पिल्ले होतील. तर अजून मग घरामध्ये सगळा कलकलाट वाढेल, दंगा वाढेल सगळा. कारण या दोघींना 2-2 तरी पिल्ले होतात आणि खूप छान असे गुड न्यूज देतात या आम्हाला दर 6 महिन्याला. मस्त. हा मुंगू, हा. तर हा आमच्या घरातला तिसरा महत्वाचा सदस्य, ज्याचं नाव आहे टुम्या.
आणि हे आमच्या मम्मी आहेत बरं का. आणि टुम्या सगळ्यात लाडका आमच्या मम्मींचा आहे. साधारणतः आम्ही मागच्या गणपतीत ज्यावेळी 1 महिन्याचा होता त्यावेळी आमच्या टुम्याला आम्ही आमच्या घरी आणलं होतं. आणि आता 7 महिने झाले हा आमच्या सोबत आहे. ह्याची आज उंची वाढलीये पण तब्येत अजून काही सुधारणा झालीये. खरं तर मागच्या महिन्यातच खूप आजारी पडला होता आमचा टुम्या. आणि त्याला एवढा आजारी पडला होता की काहीच पचत नव्हतं, फक्त झोपून राहायचा. त्याला औषध गोळ्या खूप केल्या. अक्षरशः आमच्या सगळ्यांना इतकं टेन्शन आलं होतं काय होतंय काय नाही. आणि सलाईनचं पाणी देऊन फक्त 1 आठवडा त्याला आम्ही कसं तर जगवलं. आणि त्याच्यानंतर आता परत तो नॉर्मल झालाय. आणि याची खूप सवय अशी आहे की सारखं दुसऱ्याच्या स्वतःचं तोंड दुसऱ्याच्या हातात घालायचं. ही आली, ही पण आली. या दोघांची पण सारखी भांडणं असतात. तुम्ही असा बसतो हा. सगळ्यांचा आमचा जीव आहे. जीव आहे आमच्या टुम्यावर. टुमी आहे आमचा. टुमी आहे. ही पण आली. मुंगो, या मुंगो, ये टुमू सोबत बस. रात्री आमचे पप्पा शेतात गेले पाणी द्यायला की हा पण त्यांच्यासोबत जातो. आणि गाडीच्या मागं पळत पळत जातो. रात्रभर पप्पा पाणी देईपर्यंत हा तिथंच असतो. आणि सकाळी येऊन मग झोपतो. आणि काय टुमिया, टुमू टुमू बाळा. मम्मीनं मारलं याला. असा आगाऊपणा करतोय म्हणून मार खातो हा. तरी पण मम्मींचाच लाडका आहे. आता बराच आगाव झालाय हा. सारखं याला ह्याच्यासोबत कोणतरी खेळायला लागतं. आणि सगळ्यात जास्त हा मम्मींचा लाडका आहे कारण मम्मीच ह्याच्यासोबत येऊन सारखं बसलेले असतात, खेळत असतात. आणि सारखं सारखं मम्मीच्या हाताने चावायचं बघायचं. चावत नाही, फक्त असा हे करतो, धरून बसतो हात. आणि आता ह्याला आम्ही चिकन, मटन, मासे पण द्यायला चालू केलेलं आहे. ह्याची बॉडी जरा सुधारायला पाहिजे. आमच्यासोबत हा पण येतो शेतात, पळत पळत येतो. ह्याची एक सवय म्हणजे सारखं शेपूट हलवायचं आणि माया करा म्हणून सगळ्यांच्या जवळ यायचं. येईल त्याच्या जवळ, पाहुणा जरी आला तर त्याच्या पण जवळ जाणार की माझी माया करा. सारखं याच्या डोक्यावरनं पाठीवरनं असा हात फिरवायचा. आठवड्यातनं 2दा तरी आम्ही याला आंघोळ घालतो, पूर्ण स्वच्छ करतो. आणि जरा स्वच्छ केला की जाऊन हा मातीत लोळतो. त्याचं ते कामच आहे, म्हणजे परत आम्ही याला स्वच्छ करावं. तर कसे वाटले आमचे सदस्य मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा.